ओव्हरटेक करणाऱ्या बसने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली। हा अपघात टेंभुर्णी बार्शी रोडवर टेंभुर्णी जवळील तांबवे गावच्या हद्दीत बुधवारी 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:45 सुमारास झाला। अपघात एवढा भीषण होता की या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे। या अपघातात उपकार उर्फ बाळासाहेब महादेव काशीद वय 57, सुनीता उपकार उर्फ बाळासाहेब काशीद वय 50 वर्षे दोघे राहणार बुवासाहेब नगर कुळकी तालुका फलटण जिल्हा सातारा व शारदा संभाजी राऊत वय 65 वर्षे राहणार तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी मैदानची नावे आहेत। तर मुक्ताबाई कल्याण राऊत वय 70 राहणार तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे जखमी महिलेचे नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की उपकार उर्फ बाळासाहेब काशीद हे त्यांची पत्नी सासू शारदा राऊत व चुलत सासू मुक्ताबाई राऊत असे चौघे मिळून त्यांच्याकडील काशीद यांच्या कारमध्ये MH11 CG 9066 मधून माढा येथे लग्नाला गेले होते। त्यानंतर दुपारी ते लग्न उरकून टेंभुर्णीकडे येत असताना उपकार उर्फ बाळासाहेब काशीद यांच्या कारला समोरून आलेल्या रोहा पुणे लातूर बस क्रमांक MH14 MH0198 ने समोरील अज्ञात वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अचानक बसचे तोंड बाहेर काढून समोरून आलेल्या व फलटणकडे निघालेल्या कारला जोरदार धडक दिली। अपघाताची फिर्याद अनिल जगन्नाथ यादव वय 50 राहणार निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून बस चालक ज्योतिराम भीमराव जाधव राहणार गीतानगर पणदरे पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an